नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पुढील वर्षी 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होते आणि या निमित्ताने सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते आणि 22 जानेवारीला संपूर्ण देशभर कसं वातावरण असेल या दृष्टीने सुद्धा तयारी सुरू झालेली आहे. अनेकांना निमंत्रणं गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसालाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाते, अक्षता त्यांच्यापर्यंत पोचवून. आता याच्यामध्ये एक राजकारण आले ते म्हणजे निमंत्रणावरून. ते काही लोकांना निमंत्रणं दिली गेलेली आहेत, त्यावरनं लगेच काही जणांना का दिली गेली नाही, काही जणांना का दिली गेली, यावरनं आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवात झाली ती उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं गेलेलं नाही आणि त्यातच राज ठाकरे यांना निमंत्रण मिळालेलं आहे अशी बातमी आल्यानंतर तर आणखी हा वाद जो आहे तो पेटलेला आहे की उद्धव ठाकरेंना निमंत्रण का नाही. आणि मग उद्धव ठाकरेंना निमंत्रण न मिळाल्यानंतर जो काही तिळपापड झालेला आपण पाहतोय उद्धव ठाकरे गटातल्या नेत्यांचा, तो सुद्धा वारंवार चॅनलवर किंवा बातम्यांमधून दिसून येतोय. आता हे सगळं पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो की पहिली गोष्ट म्हणजे हे निमंत्रण जे आहे ते आता सगळ्यांना पोचू लागलेलं आहे. त्याच्यात अजून कोणाला मिळणार आहे भविष्यामध्ये, आणखी आता अजून बरेच दिवस आहेत, त्या दिवसांमध्ये ते मिळू शकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे ते कोणापर्यंत पोचलं आहे, कोणापर्यंत पोचलेलं नाही, हे सगळं अजून समोर यायचे. पण जी काही या निमित्ताने चर्चा होताना पाहायला मिळते की उद्धव ठाकरेंना निमंत्रण का नाही, तर मग हा प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरेंना निमंत्रण का दिलं गेलं नसेल असं जेव्हा विचारतो, एखाद वेळेस आपण विचारतो, त्यावेळेला मुळातच उद्धव ठाकरे किंवा त्यांचा गट अधिकारवाणीने आम्हाला हे निमंत्रण मिळालंच पाहिजे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटतं. याचं कारण इतके दिवसांमध्ये जेव्हापासून श्रीराम मंदिर उभारणीला सुरुवात झाली, न्यायालयामार्फत निर्णय आला आणि त्याची उभारणी सुरू झालेली आहे. आता प्राणप्रतिष्ठेचा जो दिवस आहे तो जवळ येऊ लागलेला आहे. अशा वेळेला सातत्याने टीका करण्याचं काम मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलेलं आहे. संजय राऊत करतायत, उद्धव ठाकरे करतायत, मग सरकारवर टीका केली जाते. पण त्यावेळेला या निर्णयाचं स्वागत करणं आणि अत्यंत मनमोकळेपणाने, काही गरज नाही त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला राजकारण आणण्याची, मनमोकळेपणाने याचं स्वागत करता येऊ शकलं असतं. पण तसं स्वागत जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केलं गेल्याचं दिसलं नाही. बाकीचे ठीक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांचा तर विरोधच होता राम मंदिराला किंवा त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आस्था आपण अपेक्षित करणं हे सुद्धा गैर आहे. पण निदान उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून ती आस्था वारंवार व्यक्त व्हायला पाहिजे होती. भलेही बाकी राजकारणाचा भाग सोडून दिला, कोणी बाबरी मशीद पाडली, कोणी मंदिर उभारणीमध्ये कोणाला श्रेय मिळाला पाहिजे, हा सगळा भाग सोडून द्या. पण प्रभू श्रीरामाबद्दल जर आपल्याला आस्था असेल तर ती आस्था प्रत्येक आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून दिसली पाहिजे. आता जसं 22 जानेवारीला कार्यक्रम होणार म्हटल्यानंतर सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, इतर सुद्धा हिंदुत्ववादी संघटना असतील आणि सर्वसामान्य माणसं सुद्धा असतील, वेगवेगळ्या संस्था संघटना असतील, या आपापल्या पद्धतीने देशभरामध्ये कार्यक्रम करणार आहेत. सुरू केलेले आहेत काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. अशा या सगळ्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे गट नेमका काय करणार आहे? त्यांच्याकडून अशी कोणतीही घोषणा झालेली नाही की आम्ही काहीतरी कार्यक्रम करणार आहोत. 22 जानेवारीला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तो आम्हालाही आनंद झालेला आहे. ही ऐतिहासिक घटना आहे, जागतिक स्तरावरची घटना आहे, जागतिक त्याचे परिणाम आहेत. हे सगळं लक्षात घेऊन आम्ही सुद्धा काहीतरी कार्यक्रम घेऊ, आमचेही कार्यकर्ते काहीतरी कार्यक्रम घेतील, आम्ही एखादा मोठा सोहळा आधी करू आयोजित आणि त्यातून या कार्यक्रमाचं एक प्रकारे जे महत्त्व आहे ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. पण असं कुठेही घोषणा होत नाही, फक्त चर्चा होते ती निमंत्रणाची. म्हणजे निमंत्रण कशासाठी हवं आहे? ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे अर्थातच नरेंद्र मोदी हे प्रमुख व्यक्ती असतील, ज्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. हा सगळा सोहळा जो आहे तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. इतर सुद्धा VVIP सगळे लोक येणार आहेत. पण नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतील. ज्या नरेंद्र मोदींवर तुम्ही आता इतक्या वर्षामध्ये सातत्याने अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका करतात, बाकी धोरणांबद्दल टीका असू द्या किंवा राजकीय स्वरूपाची टीका असू द्या, पण वारंवार त्यांची बदनामी करण्यामध्ये आघाडीवर असलेले पक्ष जे आहेत
त्यांना एक तर साथ देणं किंवा आपण सुद्धा बदनामी करणं, याच्यामध्ये जर तुम्ही पुढे आहात तर त्या निमंत्रण दिल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन नेमकं काय करणार आहात? जिथे नरेंद्र मोदी केंद्रस्थानी असतील त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, ती व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, त्यांचा सातत्याने द्वेष केला जातो, तुमच्या प्रत्येक कृतीमधनं प्रत्येक बोलण्यातून तो द्वेष जाणवतो, मग त्यांना जर काही श्रेय मिळतंय म्हटल्यावर लगेच त्याचा राग व्यक्त करायचा, बाबरी मशिदी आम्हीच पाडली, यांनी काय पाडली नाही, हे पळून गेले, नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, अशा पद्धतीची जर खिल्ली उडवली जात असेल, डिवचलं जात असेल, वाईट भाषेमध्ये बोललं जात असेल, तर मग अशा ठिकाणी जाण्याची गरज काय? कशासाठी हवंय निमंत्रण नेमकं? हा प्रश्न मनामध्ये येतो. आतापर्यंत तुम्ही सांगा, कधी उद्धव ठाकरे यांच्याकडून ते मुख्यमंत्री झाल्यापासून कधी नरेंद्र मोदींची स्तुती झाली, कौतुक झालं एखाद्या निर्णयाचं? 370 कलम हटवलं तर त्याचं कौतुक केलं का? जे कलम हटवणं हे अशक्य आहे असं अनेक वर्षापासून बोललं जात होतं, ते नरेंद्र मोदींच्या काळात हटवून दाखवण्यात आलं. त्यांच्याच काळामध्ये श्रीराम मंदिर उभारलं जाणार हे शक्य झालं. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही कधीतरी कौतुकाने बोललात का? किंवा त्याबद्दल कधीतरी कौतुकाची थाप दिलीत का? अर्थात ती थाप त्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा अजिबातच नाही. पण तसं एखादा तरी उद्गार आला का? तर तो आला नाही. उलट 370 कलम हटवलं. आता काश्मीर पंडितांना कधी तिथे त्यांचं पुनर्वसन करणार, त्यांना कधी राहायला बोलवणार, त्यांच्यावर अजूनही अन्याय होत आहेत हे बोलायचं, पण त्या निर्णयाचं स्वागत करायचं की नाही? मंदिराबाबत अनेक दशकं अनेक शतकं लढा चालू आहे, त्याबद्दल काय आनंद व्यक्त करणार की नाही? 22 जानेवारीला कार्यक्रम होते, त्याबद्दल काहीतरी आनंदाचं एखादं वाक्य त्या ठिकाणी बोलणं, एखादं वक्तव्य करणं, एखाद्या कार्यक्रमाची घोषणा करणं. भलेही निमंत्रण नाही मिळालं तरी आम्ही त्या ठिकाणी जाणार, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाऊ, किंवा निदान आम्हाला निमंत्रण नसलं तरी आमचे अनेक कार्यकर्ते 22 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी तिथे जातील. असं नाही की तिथे त्या परिसरामध्ये कदाचित VVIP लोकांना आमंत्रण असेल, पण असंख्य लोक भारतभरातून जगभरातून लोक तिथे जाणार आहेत. ते तिथे आजूबाजूला सुद्धा जातील. तिथे त्या ठिकाणी हा सोहळा जो आहे त्या ठिकाणी आपण साक्षीदार बनूया सोहळ्याचे, म्हणून अनेक लोक येणार आहेत. तसे लोक काही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक जाणार आहेत अशी काही घोषणा केली आहे का? हे फक्त आपल्याला निमंत्रण हवंय की जेणेकरून उद्धव ठाकरे तिथे जाऊ शकतील. हीच भावना जी आहे ती कुठेतरी चुकीची वाटते. काही महिन्यांपूर्वी संजय राऊत तर म्हणाले होते की जसं पुलवामाचा जो काय प्रसंग घडलेला आहे तो कसा घडवण्यात आला, कसा सैनिकांवर हल्ला करण्यात आला जाणीवपूर्वक निवडणुकींसाठी, गुजरातमध्ये कशा दंगली घडवण्यात आल्या, तसंच त्या ठिकाणी अयोध्येमध्ये हे जेव्हा उद्घाटन होईल, ही प्राणप्रतिष्ठा होईल, त्यावेळेला सुद्धा अशा दंगली घडवल्या जातील. ही काय तुमची श्रीरामाबद्दलची भावना आहे की काय नेमकी? असा एखादा चांगला कार्यक्रम होतोय आणि तिथे तुमची ही भावना आहे की तिथे दंगली होतील, दंगली घडवल्या जातील. हे प्रत्येक जण असं जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा चांगलं बोलत असतो माणूस. कसं चांगलं काय काय करता येईल, चांगल्या गोष्टी कशा तिथे करता येतील. पण यांच्या मनात काय भावना आहे तर तिथे दंगली घडवल्या जातील. आणि मग अशा कार्यक्रमाला पण आम्हाला जायचे. कशासाठी अशी दुटप्पी भूमिका घ्यायची? जर तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल काही इच्छा नाहीये, चांगलं काय बोलण्याची इच्छा नाहीये, त्या कार्यक्रमावर सहभागी होण्याची इच्छा नाहीये, नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तो होणार आहे ते तुम्हाला आवडत नाहीये, तर तिथे जायचं तरी कशाला अशा कार्यक्रमाला? त्यापेक्षा घरी बसून बघायचा कार्यक्रम. तो लाईव्ह तर सगळीकडे पूर्ण जगभर दाखवण्यात येणार आहे. तो बघायचा कार्यक्रम, त्याचा आनंद घ्यायचा आणि जेव्हा पुढे कधीतरी शक्य होईल तेव्हा दर्शन घ्यायला जायचं. काहीच हरकत नाही. निदान ते कम्युनिस्ट पार्टीतले लोक सीताराम येचुरी वगैरे, वृंदा करात यांनी नकारच दिला, आम्ही काही त्या कार्यक्रमाला जाणार नाही. तेही चुकीचंच आहे म्हणा, पण त्यांची भूमिकाच आहे ती. त्यांनी जायचंच टाळलेलं आहे निमंत्रण मिळून सुद्धा. मग उद्धव ठाकरेंना एवढी काय इच्छा आहे किंवा त्यांच्या नेत्यांकडून हे सातत्याने काय सांगितलं जाते किंवा त्याच्यावर का टीका केली जाते की निमंत्रण मिळालं नाही, निमंत्रण मिळालं नाही म्हणून? ज्यांना मिळाले त्यांनी जावं, ज्यांना मिळालं नाही त्यांनी घरी बसून हा सोहळा पाहावा, नंतर दर्शन घ्यावं. मुळात त्याचे काही नियम सुद्धा आहेत.
नरेंद्र मोदींनी काय जाणीवपूर्वक कोणाला आमंत्रण द्या, कोणाला देऊ नका, किंवा जो राम जन्मभूमी न्यास आहे त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक असं एकाला निमंत्रण देऊया एकाला देऊया नको अशी का भूमिका घेतलेली नसेल. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल किंवा तिकडचे कोणी प्रदेशाध्यक्ष असतील, अशा ठराविक लोकांनाच तिथे बोलवलं जाणार आहे. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख असले तरी मुळात शिवसेना पक्ष आता कोणाकडे गेलेला आहे तर एकनाथ शिंदेकडे, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे केवळ आमदार आहेत, जे गिरीश महाजन म्हणाले तेच वास्तव आहे. मग निव्वळ आमदार असताना त्यांना कसं काय बोलावलं जाईल हा प्रश्न आहे. पण तो सुद्धा बाजूला ठेवला तर आपल्याला जर अधिकारवाणीने तिथे जावंसं वाटत असेल, आपल्याला बोलवलं पाहिजे असं वाटत असेल, तर आपण कधी कधी नरेंद्र मोदींच्या बाजूने बोललेलो आहोत. श्रीराम मंदिराचं श्रेय देताना कधी बोललेलो आहोत हे आठवून पाहायला पाहिजे. ते जर आपण श्रेय देत नसू आणि वारंवार हा पक्ष जातीयवादी भूमिका घेतोय, हा पक्ष धर्माचं राजकारण करतोय असं पण बोलायचं, आणि त्याच पक्षाच्या नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत जो कार्यक्रम होणार आहे तिथे जाऊन बसायचं पण आहे तो कार्यक्रम बघायला, ही दुटप्पी भूमिका वाटते. तेव्हा हे सगळं या निमंत्रणाच्या माध्यमातून राजकारण होते, त्याकडे अशा पद्धतीने आपण हे पाहिलं पाहिजे की कोणाला निमंत्रण दिले, ते का दिले, आणि त्याला खरोखरच अधिकार आहे का तिथे जाण्याचा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.